उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हटल्यावर सगळे मित्रपरिवार तर भेटणारच। मग काय सगळ्या पोरांनी ठरवलं आसपास कुठतरी फिरायला जायचं। त्यांना म्हटलं आज सोमवार आहे, महादेवाचं दर्शन पण होईल आणि फिरून पण होऊन जाईल। मग काय निघाली निजरनेश्वरला। पार्थ नुसता गाडीचा धूरच सोडित होता। निजरनेश्वरला पोहोचल्यानंतर जरा बरंच वाटलं, कारण गाडीवरती पण खूप ऊन लागत होतं। मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी देवदर्शन केलं। देवदर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यातच बसलो, पण तिथं पण आपल्या पोरांची येडेचाळी चालूच होते। आपल्या पोरांना कुठं पण नेलं ना तरी येडेचाळी करणारच। त्यानंतर कासव मामांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। निजरनेश्वरच्या मंदिरापाशीच एक खूप मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पण एक छोटंसं महादेवांचं मंदिर आहे। तसा मी पोरांचा घाम काढायचाच होता, त्यांना म्हटलं चला वर। मग काय पार्थना येता येताच टरबूज घेऊन आलता। तो बोलला की वर जाऊन टरबूज खाऊ। सगळ्यांनी मस्तपैकी टरबूज वगैरे खाल्लं। त्यानंतर हर्षवर्धनची आरेस घेऊन डायरेक्ट ऊसाचा रस प्यायला गेलो। विचार चालू होता पोरांचा घाम निघन, पण इथं माझाच घाम निघाला होता। सगळे पोरं मस्तपैकी रस वगैरे पेले। त्यानंतर 100च्या स्पीडनं मी आणि क्रिश डायरेक्ट घरी गेलो। घरी गेल्यानंतर जरा आराम केला। 5 वाजता परत हर्षवर्धन मला न्यायला आला, कारण का तर स्नेहल ते पण येणार होते आणि भरपूर दिवस झाले त्यांना भेटलो पण नव्हतो। लोणीत गेल्यानंतर आपले महेश सर पण भेटले। भरपूर दिवसांनी भेटलो होतो, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं। महेश सरांसोबत भरपूर वेळ गप्पा मारले। त्यानंतर महेश सरांना भेटून आम्ही बाहेर आलो। त्यात ही पोरगी काय म्हणते बघा। त्यानंतर आम्ही सगळे स्वागत हॉटेलला गेलो। स्टार्टरला सगळ्यांनी सोयाबीन चिली आणि पनीर चिली खाल्ली। आपले हसमुख बाबा नुसते हसतच होते। त्यात या समृद्धीने त्यांना खूप वेळ झालता। ते बोलले की तुम्ही जेवण वगैरे करून जा, आम्ही जातो लगेच। त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय थांबलेच नाही। त्यानंतर पोरांनी जेवणावर ताव मारला आणि सुमेधनी बडीशेपवर। त्याला म्हटलं आता बाद झालं, आता काय घरी घेऊन जातो का। त्यानंतर सगळ्यांना बाय बाय केला। हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघितलाच आहे तर लाईक आणि फॉलो करून नक्की जा।